श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजची माझी सुरुवात झाली होती माझ्या गॅलरीतून आणि माझ्या फुलांपासून. आज माझ्या झाडांना ना खूप छान फुलं आली होती आणि आज एकूण 4 फुलं आली होती. दरवेळी ना 1 किंवा 2 किंवा 1च अशी फुलं वगैरे येतात, पण आज एकदम 4 फुलं आली होती. आणि ही दुसरी शेवंतीसारखाच एक प्रकार आहे, त्यांनाही छान फुलं वगैरे आली होती. आज खूप भारी वाटत होतं, छान आपली फुलं फुलली होती. तसं दरवेळी 1 किंवा 2 अशीच फुलं फुलतात. मी फुलांचा व्हिडिओ करत होती तोपर्यंत स्वामी इथं चपलांच्या स्टँडमध्ये पाय अडकून बसला होता. त्याला घेऊन आतमध्ये आली आणि लगेच स्वयंपाक बनवायला सुरुवात केली होती. आज स्वयंपाकामध्ये पालकचं गरगाटं बनवायचं होतं आणि कालच सर्व मोडं आणण्यासाठी कडधान्य भिजायला घातलं होतं ना, ते सर्व भिजवून छान मोडं वगैरे आली होती. मूड आलेले सर्व कडधान्य होतं ना, मटकी मुगा वगैरे छान त्यांना मूड आले होते ना, ते सर्व डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि फ्रीजमध्ये वगैरे भरून ठेवलं, म्हणजे त्यांना जास्त मूड वगैरे येणार नाही म्हणून. त्यानंतर मग आज गरगाटं बनवायचं होतं ना, त्यासाठी तर गरगाट्यामध्ये भाजी शिजण्यासाठी पाणी पाहिजे होतं आणि ते फिल्टरला मी लावून ठेवलं, कारण फिल्टरमधून आम्हाला खूपच पाणी हळू येतं. आणि तसंच चालू केलं आणि तोपर्यंत मी बाकी काहीतरी करत राहिली आणि तोपर्यंत सर्व फिल्टरमधून पाणी वाहून सर्व ओट्याच्या खाली वगैरे आलं ना. जसं मला आवाज आला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं पाणीमध्ये चालूच राहिलं होतं. त्यामुळे ना सर्व माझं एक काम जास्तच झालं होतं. आज बनवायचा होता पिझ्झा, त्यामुळे पिझ्झाला ज्या भाज्या पाहिजे होत्या त्याही कट करून घेतलं आणि आज जेवणामध्ये बनवायचा होता मसाले भात. त्यालाही ज्या भाज्या लागणार होत्या ना, त्या सर्वही कट करून घेतल्या. दोन्ही भाज्या एकदम कट वगैरे करून घेतला आणि पिझ्झा एका साईडला बनवला. पिझ्झा होत होता तोपर्यंत मसाले भाताचीही तयारी करून घेतली आणि मसाले भात इथं फोडणीला घालायला घेतला होता. पळचे लाडू बाहेर गेले होते आणि ते येईपर्यंत मला पिझ्झा शिजून घ्यायचा होता, म्हणजे ते आल्या लगेच पिझ्झा खाता येईल आणि थोड्या वेळानंतरच जेवायला येईल. त्यामुळे पहिला पिझ्झा बनवायला ठेवला. मसाले भातालाही छान फोडणी लावून घेतली आणि कुकरचं झाकण लावलं आणि तोपर्यंत भाकरी बनवली आणि पिझ्झा झाल्यानंतर छान असा पिझ्झा खाण्यासाठी बसलं होता. चला, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब